विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। इयत्ता 7वी विज्ञानामधील 13वा धडा बदल भौतिक व रासायनिक याचा स्वाध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत। चला तर मग सुरू करूया। प्रश्न 1 आहे, फरक स्पष्ट करा। यामध्ये आपल्याला पहिल्यांदा भौतिक बदल व रासायनिक बदल यांमधील फरक स्पष्ट करायचा आहे। आपण या तक्त्यामध्ये तो फरक स्पष्ट केलेला आहे। त्यातील प्रत्येक मुद्दा पाहूया। भौतिक बदलामधील पहिला मुद्दा आहे, जे बदल घडताना मूळ पदार्थ आहे तसाच राहतो, नवीन पदार्थ तयार होत नाही, अशा बदलांना भौतिक बदल म्हणतात। रासायनिक बदलामधील पहिला मुद्दा पाहूया। जे बदल घडल्याने मूळ पदार्थाचे रूपांतर नवीन गुणधर्माच्या पदार्थात होते, अशा बदलांना रासायनिक बदल म्हणतात। दुसरा मुद्दा पाहूया। भौतिक बदलांमध्ये मूळ पदार्थ आहे तोच राहतो, नवीन पदार्थ तयार होत नाही। रासायनिक बदलामध्ये आधीच्या पदार्थाचे रूपांतर वेगळ्या पदार्थात होते। भौतिक बदलाची काही उदाहरणं पाहूया। पाण्याचा बर्फ होणे, काचेची वस्तू फुटून तिचे तुकडे होणे, मेण वितळणे। आणि रासायनिक बदलाचे उदाहरणं पाहूया। लाकूड जळणे, धातूंचे क्षरण, दुधाचे दही होणे आणि फळ पिकणे। अशा पद्धतीने भौतिक बदल व रासायनिक बदल यांमधील फरक तसेच त्यांचं उदाहरण देऊन आपण इथे फरक स्पष्ट केलेला आहे। पुढील प्रश्न पाहूया। यानंतर आपल्याला आवर्ती बदल व अनावर्ती बदल यांमध्ये फरक स्पष्ट करायचा आहे। आवर्ती बदलामधील पहिला मुद्दा पाहूया। जे बदल ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा घडून येतात, अशा बदलांना आवर्ती बदल असे म्हणतात। आणि अनावर्ती बदल म्हणजे काय पाहूया। एखादा बदल घडल्यावर तो पुन्हा कधी होईल हे निश्चित सांगता येत नाही, तो झालाच तर त्या दोन्हींमधील कालावधी एकसारखा नसतो, अशा बदलांना अनावर्ती बदल म्हणतात। दुसरा मुद्दा पाहूया। आवर्ती बदल हे ठराविक कालावधीत घडून येतात, अनावर्ती बदल हे ठराविक कालावधीत घडून येत नाहीत। उदाहरणं पाहूया। समुद्राला भरती किंवा ओहोटी येणे, घड्याळाचे काटे फिरणे ही आवर्ती बदलाची उदाहरणे आहेत। आणि अनावर्ती बदलामध्ये भूकंप, सुनामी लाटांची निर्मिती, वादळ ही अनावर्ती बदलाची उदाहरणे आहेत। थोडक्यात समान कालावधीनंतर पुन्हा पुन्हा तेच बदल होत असतील त्यांना आपण आवर्ती बदल म्हणतो। आणि अनावर्ती बदल म्हणजे अचानकपणे होणारे आणि त्यांच्याविषयी आपण काहीही अगोदर निश्चित सांगू शकत नाही असे बदल। अशा पद्धतीने दोन्हींमधील फरक आपण इथे स्पष्ट केलेला आहे। पुढील प्रश्न पाहूया। यानंतर आहे नैसर्गिक बदल व मानवनिर्मित बदल। यातील पहिला मुद्दा पाहूया। जे बदल नैसर्गिकरित्या घडून येतात त्या बदलांना नैसर्गिक बदल असे म्हणतात। काही बदल माणसाने मुद्दाम घडवून आणलेले असतात, त्या बदलांना मानवनिर्मित बदल असे म्हणतात। नैसर्गिक बदल हे निसर्गतःच घडून येतात, मानवनिर्मित बदल मात्र मुद्दाम घडवून आणले जातात। नैसर्गिक बदल हे मानव घडवून आणत नाही आणि मानवनिर्मित बदल हे मानव घडवून आणतो। नैसर्गिक बदलाची उदाहरणे आहेत फळे पिकणे, भाजीपाला सडणे, दूध नासणे, लोखंड गंजणे। आणि मानवनिर्मित बदल आहेत दुधाचे आईस्क्रीम बनवणे, दही बनवणे, अन्न शिजवणे। अशा पद्धतीने दोन्ही बदलांमधील फरकाचे मुद्दे आणि त्यांची उदाहरणे देऊन आपण फरक स्पष्ट केलेला आहे। पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न 2 आहे, खाली दिलेले बदल कोणकोणत्या प्रकारांत मोडतात आणि कसे? बदल पाहूया। पहिला दिलेला आहे दुधाचे दही होणे। हा बदल रासायनिक बदल या प्रकारात मोडतो, कारण दुधापासून नवीन पदार्थ म्हणजे दही तयार होते, म्हणून हा रासायनिक बदल आहे। यानंतर आहे फटाका फुटणे। हा सुद्धा रासायनिक बदल या प्रकारात येईल, कारण फटाका फुटल्यावर मूळ पदार्थ बदलतो। यानंतर तिसरा बदल आपल्याला दिलेला आहे भूकंप होणे। तर हा अनावर्ती बदल या प्रकारात मोडतो, कारण भूकंप हा ठराविक कालावधीत घडून येत नाही। पुढे आहे पृथ्वीचे सूर्याभोवती परिभ्रमण। हा आवर्ती बदल या प्रकारात मोडतो, कारण पृथ्वीचे सूर्याभोवतीचे परिभ्रमण हे ठराविक कालावधीतच घडून येते, त्यामुळे हा आवर्ती बदल आहे। यानंतर आहे स्प्रिंग ताणणे।
हा भौतिक बदल या प्रकारात येतो, कारण स्प्रिंग ताणल्यावर त्याच्या मूळ स्वरूपात काहीही बदल होत नाही, त्यामुळे हा भौतिक बदल आहे. अशा पद्धतीने दिलेले सर्व बदल कोणत्या प्रकाराचे आणि त्याचे कारण काय हे आपण इथे स्पष्ट केलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूया. यानंतर आहे प्रश्न 3, कारणे लिहा. इथे आपल्याला विधानं दिली आहेत आणि त्यांची आपल्याला कारणं लिहायची आहेत. पहिलं विधान आहे, हवाबंद अन्नपदार्थ विकत घेताना त्यांच्या वेष्टनावरील मुदतीची तारीख तपासून घ्यावी. उत्तर पाहूया. कारण हवाबंद अन्नपदार्थ कोणत्या वेळी तयार केले आहेत याची माहिती आपल्याला त्या वेष्टनावरील मुदतीच्या तारखेने माहीत होते. हवाबंद अन्नपदार्थ टिकवण्यासाठी परिरक्षकांचा वापर केला जातो. हे परिरक्षक फार काळ हवाबंद राहिले तर रासायनिक क्रिया घडते. असे अन्नपदार्थ सेवन केल्यामुळे अन्न विषबाधा होऊ शकते. ठराविक कालावधीत हे अन्न खाणे योग्य आहे, म्हणून हवाबंद अन्नपदार्थ विकत घेताना त्यांच्या वेष्टनावरील मुदतीची तारीख तपासून घ्यावी. पुढील विधान आहे, लोखंडी वस्तूस रंग लावावा. याचे कारण आपल्याला द्यायचं आहे. उत्तर पाहूया. परिसरातील वायू, रसायनांच्या वाफा, हवेतील आर्द्रता यांमुळे लोखंडी वस्तू गंजते. त्यावर विटकरी रंगाचा थर जमतो, म्हणजे लोखंडाचे क्षरण होते. धातूंचे प्रमाणाबाहेर क्षरण झाले तर धातूंच्या वस्तू कमकुवत आणि निकामी होतात. जर लोखंडी वस्तूस रंग लावला तर त्या वस्तूचे क्षरण होणार नाही, ते दीर्घकाळ टिकेल, म्हणून लोखंडी वस्तूस रंग लावावा. यानंतर ई आहे, तांबे, पितळ अशा प्रकारच्या भांड्यांना कलही करावी. याचं कारण आपल्याला लिहायचं आहे. कारण पाहूया. हवेतील ऑक्सिजन, आर्द्रता, रसायनांची वाफ यांमुळे तांबे, पितळ अशा प्रकारच्या भांड्यांवर हिरवट रंगाचा थर तयार होतो. या धातूंचे हळूहळू क्षरण होते. प्रमाणाबाहेर क्षरण झाले तर या धातूंच्या वस्तू कमकुवत आणि निकामी होतात. या धातूंचे क्षरण रोखण्यासाठी तांबे, पितळ अशा प्रकारच्या भांड्यांना कथिलाचा लेप देतात. याला कलही असे म्हणतात, म्हणून तांबे, पितळ अशा प्रकारच्या भांड्यांना कलही करावी. पुढील विधान आहे, कोरडा रुमाल पाण्यात बुडवला तर लगेच ओला होतो, परंतु ओला रुमाल वाळण्यास वेळ लागतो. उत्तर पाहूया. कोरडा रुमाल पाण्यात बुडवला की तो पाणी शोषतो. या शीघ्र बदलाने रुमाल ओला होतो. रुमाल वाळणे ही सावकाश चालणारी प्रक्रिया आहे. यात रुमालातून पाण्याचे बाष्पीभवन व्हावे लागते. बाष्पीभवन हा भौतिक बदल वातावरणाच्या तापमानावर व आर्द्रतेवर अवलंबून असतो. म्हणून कोरडा रुमाल पाण्यात बुडवला तर लगेच ओला होतो, परंतु ओला रुमाल वाळण्यास वेळ लागतो. यानंतर प्रश्न 4 आहे, कशाचा विचार कराल. त्यातील अ आहे, पदार्थामध्ये झालेला भौतिक बदल ओळखायचा आहे. जर एखाद्या पदार्थामध्ये भौतिक बदल झालेला आपल्याला ओळखायचा असेल तर आपण कशाचा विचार करूया, ते या उत्तरात आपल्याला लिहायचं आहे. भौतिक बदल ओळखायचा आहे तर हा बदल घडताना मूळ पदार्थ आहे तसाच आहे का याचा विचार करू. तसेच त्या पदार्थापासून कोणताही नवीन पदार्थ तयार होत नाही याचा विचार करू. यानंतर पदार्थामध्ये झालेला रासायनिक बदल ओळखायचा आहे. अशा वेळी आपण काय विचार करायला हवा ते पाहूया. पदार्थामध्ये झालेला रासायनिक बदल ओळखायचा आहे तर त्यामध्ये बदल घडल्याने मूळ पदार्थाचे रूपांतर नवीन गुणधर्माच्या पदार्थात होत आहे का याचा विचार करू. तसेच आधीच्या पदार्थापासून नवीन वेगळा पदार्थ तयार झाला का याचा विचार करू. यानंतर प्रश्न 5 आहे, परिच्छेद वाचून बदलाचे विविध प्रकार नोंदवा. इथे आपल्याला एक परिच्छेद दिलेला आहे. या परिच्छेदामध्ये वेगवेगळ्या क्रिया घडत आहेत, बदल घडत आहेत आणि या बदलांचे प्रकार आपल्याला खाली नोंदवायचे आहेत. पहिल्यांदा आपण परिच्छेद व्यवस्थित वाचून घेऊया. संध्याकाळचे 6 वाजायला आले होते. सूर्य मावळत होता. मंद वारा सुटला होता. झाडांची पाने हलत होती. साहिल अंगणात मातीचे गोळे बनवून त्यापासून वेगवेगळी खेळणी तयार करत बसला होता. भूक लागली म्हणून तो घरात गेला. आईने कणिक भिजवून पुऱ्या तळल्या.
गरमागरम पुऱ्या खाताना त्याचे लक्ष खिडकीबाहेर गेले. पाऊस सुरू झाला होता. विजा चमकत होत्या. मंद प्रकाशात साहिल जेवणाचा आनंद घेत होता. आता यामधील जे बदल आहेत त्यांचे प्रकार आपण नोंदवूया. इथे संध्याकाळचे 6 वाजले होते, सूर्य मावळत होता. या 2 वाक्यांमध्ये घड्याळ संध्याकाळचे 6 वाजले आहेत घड्याळात आणि सूर्य मावळत आहे. तर हे वारंवार ठराविक काळाने होणारे बदल आहेत, त्यामुळे हे आवर्ती बदल येतील. यानंतर मंद वारा सुटला होता, झाडाची पाने हलत होती. हे अनावर्ती बदल होतील, कारण मंद वारा कायम सुटतो परंतु त्याची निश्चित वेळ आपण सांगू शकत नाही. झाडांची पाने हलण्याची सुद्धा निश्चित वेळ सांगू शकत नाही, त्यामुळे हे अनावर्ती बदल होतील. यानंतर पुढच्या वाक्यामध्ये साहिल अंगणात मातीचे गोळे बनवून त्यापासून वेगवेगळी खेळणी तयार करत बसला होता. तर मातीचे गोळे बनवून वेगवेगळी खेळणी तयार करणे, याच्यामध्ये मातीच्या स्वरूपामध्ये बदल होत आहे. हा भौतिक बदल आहे, कारण नवीन पदार्थ तयार होत नाही, तर फक्त मातीच्या गोळ्याचा आकार बदलतो. तर हा भौतिक बदल होईल. यानंतर आईने कणिक भिजवून पुऱ्या तळल्या. हा रासायनिक बदल होईल, कारण याच्यामध्ये नवीन पदार्थ तयार झालेला आहे. यानंतर पुढे आहे पाऊस सुरू झाला होता, विजा चमकत होता. तर हे अनावर्ती बदल आहेत, कारण पाऊस कधी केव्हा होईल याचं निश्चित प्रमाण नसतं किंवा कालावधी नसतो. विजांचंही तसंच आहे, त्यामुळे ते सुद्धा अनावर्ती बदल होतील. अशा पद्धतीने या परिच्छेदामध्ये आपल्याला आवर्ती बदलाची काही उदाहरण प्रकार मिळालेले आहेत, भौतिक बदलाची काही उदाहरणं मिळाली आहेत, रासायनिक बदल आणि अनावर्ती बदल यांचेसुद्धा काही प्रकार मिळालेले आहेत. तेव्हा या परिच्छेदामधील 4 जे बदलाचे प्रकार आपल्याला मिळाले त्यांचं लेखन आपण उत्तरामध्ये केलेलं आहे. या ठिकाणी या पाठावरील स्वाध्याय पूर्ण होत आहे. स्वाध्यायातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण व्यवस्थितपणे पाहिलेली आहेत. या सर्वांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि सुंदर हस्ताक्षरात हा स्वाध्याय आपल्या वहीमध्ये लिहून काढा. आजचा व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण होत आहे. धन्यवाद.